को पावर्ड बाय टेक्नो। राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत। दादा, सध्या संकटमोचक अशी प्रतिमा असलेल्या गिरीश महाजनांचा एक व्हिडिओ तुम्ही ट्विट केलेला आहे, ज्यामध्ये चिखल भरलेल्या रस्त्यावरून गिरीश महाजन हे एका साईडनं पाय करून बसलेले दिसत आहेत आणि मोटरसायकलवरून ते निघून जात आहेत आणि पाठीमागून लोक ओरडताना पाहायला मिळत आहेत। काय सांगाल? मला त्या गावातून फोन आलेला आणि मी तो व्हिडिओ व्हेरीफाय केला मुद्दाम, कारण कधी व्हिडिओ जुने वगैरे असे पण येत असतात। तर त्या गावातून एक फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावात कित्येक वर्षांनी आम्ही रस्त्याची मागणी करतो, परंतु आमच्या गावात साधा रस्ता होत नाही। आता त्याचं प्रतिनिधित्व कोण करतं? विधानसभा सदस्य आहे ते गिरीजी महाजन। आता ते बाकी राज्याचं काय खातं असेल त्यांच्याकडे सवय, मला तर कळतं ग्रामविकास खाते रस्ता करणं काय अवघड काम नाही ग्रामविकास मंत्र्यांना एखाद्या गावचा। ते पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि अशा ठिकाणी जर आपण 30-30 वर्ष निवडून येतो तर एक साधा रस्ता मंत्री असलेल्या व्यक्तीच्या मतदारसंघात न होणं हे मला असं वाटतं अतिशय शर्मेचीच बाब आहे, तर लाजिरवाणी बाब आहे। जनतेच्या भावना तीव्र आहेत तिथे। ठीक आहे, निवडून येतात तुम्ही, मतं मिळतात, त्याला कारणं वेगवेगळे असतात। परंतु विकास हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्यात गिरीश महाजनांना अक्षरशः पळ काढावा लागलेला आहे, अशी स्थिती आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही पुण्यातल्या एका विश्रामगृहात गेला होतात आणि त्या ठिकाणी एका मंत्र्याच्या नावानं सूट बुक असल्याचं तुम्हाला दिसलं, पण मंत्री तिथं उपस्थित नव्हते, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जाबसुद्धा विचारलेला आहे। काय प्रकार होता दादा? नाही, प्रकार नाही। पुण्यात असं आहे सरळ तर सगळ्या महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे काही विश्रामगृह असतात हे लोकांसाठी पण खुले असतात, लोकप्रतिनिधींसाठी असतं, सगळ्यांसाठी असतं। पुण्यात आम्ही पाहिलं तर तिथं ज्या सूट प्रोटोकॉलनुसार असायला पाहिजे तिथं केंद्रातले जे मंत्री आहेत तिथले पुण्याचे खासदार, काय ना त्यांचं ते मुरलीधर मोहोळ, त्यांचं कार्यालय म्हणते ते गेस्ट हाऊसमध्ये कार्यालय कसं असू शकतं? ठीक आहे, तुमचे कार्यालय करा तुम्ही, 1 नाही 10 करा, ते काही प्रॉब्लेम नाही। चंद्रकांत दादा पाटलाचं कार्यालय तिथं त्या BNCमध्ये, म्हणजे असं कसं? माझं मत असं आहे की तुम्ही तिथले असाल सत्ताधीश म्हणून काय तुमची प्रॉपर्टी नाही ती घरची, तुम्ही तिथं असले तर तुम्हाला विश्रामगृह आरक्षित असावं, नो प्रॉब्लेम, तिथं तुम्ही असावं, बसावं, राहावं, काही अडचण नाही। पण तुमच्यासाठी परमानंट तिथं कार्यालय? मी तर म्हणेल, मी राज्याच्या या विभागाच्या सचिवांना फोन करून हे सांगितलेलं आहे। तक्रार मला कोणत्या अधिकाऱ्यांना अडचण आणायची नाही, कारण लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली अधिकारी काम करतात, परंतु अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी सुद्धा सुस्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी अधिकाऱ्यांनाही बोललो आणि मी जे काही कार्यालय होतं तिथं लगे सगळ्यांचे फोटो, मोदीजींचे फोटो, राष्ट्रपतीचे फोटो, याचे फोटो, कॉम्प्युटर, PA ला बसायची जागा, हे काय प्रकार आहे? मी काढायला सांगितलं, सगळं काढलं त्यांनी। म्हणजे चक्क कार्यालय थाटलं होतं त्यांनी, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या दोघांनी। चंद्रकांत पाटलांचं वेगळ्या बाजूला, मी तिकडे नाही गेलो, ते मला सांगितलं लोकांनी, पण मुरलीधर मोहोळांचं मी बघितलं, त्याचे फोटोज आहे माझ्याकडे, त्याचे व्हिडिओज आहे माझ्याकडे। समजा त्यांनी नकार दिलाच तर माझ्याकडे ते ऑफिसचं त्या सगळ्या शूटचं मी व्हिडिओ स्वतःकडे शूट करून ठेवलेला आहे, कारण ते उद्या म्हणतील नाही आहे, अधिकारी म्हणतील असं नाही आहे, तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी व्यवस्थित काढून ठेवलेला आहे। दुसरी एक महत्त्वाची दुर्दैवी घटना घडली संभाजीनगरला। ड्रंक अँड ड्राईव्हची केस होती। एका भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने मद्यधुंद अवस्थेत एका कारला धडक दिली, त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे, कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे। खरं तर ते पाहिल्यावर एकदम वेदना होता। त्यात एक छोटंसं बाळसुद्धा गेलेलं आहे, छोटंसं एक बालक आहे त्याच्यामध्ये। मला रात्रीच तिथून फोन आलेला। मला वाटतं अशा पद्धतीने या सगळ्या विषयावर कोणी असो, कोणी खासदाराचा मुलगा असो, आमदाराचा असो, कोणाचा मुलगा असो, सर्वसामान्य माणसाचा जीव घ्यायचा अधिकार मला वाटतं या लोकांना कोणी दिलेला आहे। आता तिकडे आम्ही बघितलं इनलिगल सगळ्या ठिकाणी दारूचे अड्डे चालू आहेत त्या भागामध्ये, कोणी त्यांना तपासत नाही, कोणी त्यांना विचारत नाही, राजरोसपणे खुलेआम सगळे धंदे चालू आहे। मग लोक नंतर बेधुंदपणे सगळ्या गाड्या चालवतात।
तर RTOनी पोलिसांनी याच्या मोहिमा राबविल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या करत नाही, यांचं नियंत्रण नाही, कारण हेच सगळे गुंतलेले त्याच्यामध्ये, एक्साईजचे लोक गुंतलेले आहेत त्याच्यात. आणि मग या सगळ्या ह्याच्यावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. कारण अशा पद्धतीनं खरं तर ते जे 4 लोक गेले, मला तर एकदम अंगावर शहारे आले ती घटना सगळी सांगितली लोकांनी. तर मला असं वाटतं दुर्दैवी घटना आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की आज परंड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अजित पवारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे. बॅनरवर आणि पत्रिकेवर त्यांचा फोटोसुद्धा आहे. मात्र तानाजी सावंतांनी जे मागं वक्तव्य केलं होतं त्यामुळे अजित पवार त्या कार्यक्रमाला जाणार नाहीत अशी माहिती आहे. कशाला जातील अजित पवार, कशाला जातील? कारण ज्या अजित पवारांना काय काय बोलले तानाजी सावंत, तर तानाजी सावंतांचे अजितदादाला बोलण्याचे हेच नाही. तसं पाहायला गेलं तर बोलले ते अजितदादा आहेत. मला नाही वाटत जातील ते, आणि गेलं पण नाही पाहिजे. आणि दादा नाही जाणार. दादा त्या मानाने ठीक आहे, आमचे राजकीय जे काही एकमेकाचा वैचारिक विरोध असेल, पण दादाच्या स्वभावानुसार दादा बिलकुल जाणार नाही. दुसरी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे की विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागांचा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. काँग्रेसला 100 ते 105, ठाकरे गटाला 95 ते 100 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 85 ते 90 जागा ह्या सगळ्यांनी लढण्याची शक्यता आहे. हे आकडे तुमच्याकडून TVवर आम्ही ऐकतोय. याच्यात मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हेच एकमेव या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेत ठरवत असतात. ते 95 ठरवतील, नाही ते 155 ठरवतील, हा त्यांचा अधिकार आहे. ते जे ठरवतील ते शिवसैनिकांनी आदेश शिरसामध्ये मानणं हे आमचं कर्तव्य आहे. एवढंच. त्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही जागा वाटप अशा पद्धतीनं अजून झालेलं आहे. पण हे आकडे मिळते जुळते वाटतात, थोडेसे समाधानकारक वाटत आहेत. मागे पुढे थोडे सगळ्यांचेच याच्यात होईल असं टेंटेटिव्ह आहे. कारण तशाच पद्धतीनं असतं जनरली. कोणी काही म्हटलं तर हे नाकारता येणार नाही. एकदम तसं नाही, परंतु तशाच्या मागे पुढे सगळं होईल असं एकंदर आहे. दुसरं, ठाण्याच्या आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे उधळलेत. आनंद आश्रमात पैसे उधळणं दुर्दैवी असल्याचं मत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंनी व्यक्त केलेलं आहे. खरं तर आता आपण कोणत्या दिशेने चाललो, काय करतो याचं भानच कोणाला राहिलं नाही. पैसे तर कुठेही उधळणं चुकीचं आहे. कुठेही पैसे उधळणं चुकीचं आहे. आणि त्यातल्या त्यात आनंदाश्रमामध्ये, कारण आनंद दिघे एक वेगळ्या शिस्तीचे, एक त्या आनंदाश्रमामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं जनतेच्या भावना गुंतलेल्या अनेक काय लाखो लोकांना तिथं न्याय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेला आहे. आणि अशा ठिकाणी क्लबमध्ये जसं पैसे उडवतात तसं उडवतात. लाज शरम वाटली पाहिजे. ठीक आहे, पैसे आहेत तुमच्या खिशात, पण ते उडवायच्यासाठी असे करण्यासाठी नसतात. तुम्ही काय एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये बसलेले आहे, एखाद्या क्लबमध्ये बसलेले, तिथं जरी गेले तुम्ही तरी अशा पद्धतीनं पैसा, मला असं वाटतं हे गलिच्छतेचं लक्षण आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांचा आता अवमान आहेच याच्यात. परंतु ही संस्कृती, या पद्धती या महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या जे पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते अशा पद्धतीने वागतात. मला वाटतं हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. JP नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती विधानसभेसंदर्भात ते बैठक घेणार आहेत. पितृपक्षानंतर पहिली यादी जाहीर होईल असं सांगतायत. हे पाहता, मोदी या, शहा या, नड्डा यांचे खड्डे ठरलेले. यांना खड्ड्यात राजकीयदृष्ट्या आम्ही सगळे दाबणार आहे. त्यामुळे असे किती नड्डा आले तर हे खड्डे या महाराष्ट्रातले बुजू शकणार नाही. त्यांनी काहीही आम्हाला फरक पडणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रात जर सत्ता आली महाविकास आघाडीची तर केंद्रातील सरकार जाणार आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघंही पाठिंबा करतील असं म्हणतात. हे बघ, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा भरोसा कोणीच देऊ शकत नाही. नितीश कुमार तुम्हीच बघा ना, संघमुक्त भारत असा मानणारे नितीश कुमार, इंडिया आघाडीची मोड बांधणारे नितीश कुमार, तेच इंडिया आघाडीच्या विरोधात गेले. तेजस्वी यादवला सोबत घेणार नितीश कुमार, त्यांनीच तेजस्वी यादवबरोबर दूर गेले. भाजपला पकडणारे, पुन्हा सोडणारे आणि पुन्हा पकडणारे नितीश कुमार.
बरं यांचा भरोसा काय, किती काय होऊ शकतं अशी स्थिती. आणि चंद्राबाबू तर वाटाघाटी करणार आहे. जो देईल, जो त्यांच्यासाठी हे करेल त्याच्या बाजूने ते जातील. आणि भारतीय जनता पार्टी अशा लोकांची फसवणूक करतं. महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे, जागा वाटपाच्या अनुषंगाने नितीन राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. कोण मोठा कोण छोटा याच्यातला भाग मुळीच महत्त्वाचा नाही. सगळे एकत्र राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं मोठाचा छोटा आणि छोट्याचा मोठा असं व्हायला वेळ लागत नसतो असं मला वाटतं. त्यामुळे त्या भावनेत न जाता आपल्याला सगळ्यांना मिळून हे जे महाराष्ट्रातलं गद्दार लोकांचं सरकार आहे, पक्ष फोडून निर्माण झालेलं सरकार आहे, महाराष्ट्राला लुटणारं सरकार आहे, याचा कडेलोट करणं हे आपलं उद्दिष्ट राहील. असं सगळ्यांनी करतील आणि आमची तशी सगळ्यांची राऊतांची भावना. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.